तर आम्ही इथे दीपालीचे केस कापायला आलेलो आहे. आणि हाय सागर, कसा आहे तू? बढ़िया बढ़िया. झियानाचे केस नाही कापायचे, दीपालीचे कापायचे. येस. दिवसांनी काय केलं? हा सागर आहे, याच्यासोबत मी 2018 पासून कनेक्टेड आहे. माझा पर्सनलाइज्ड हा एक आर्टिस्ट आहे. येस. याच्याशिवाय मी कोणाचकडनं कटिंग करत नाही. इव्हन पुण्याला होतो तेव्हा सुद्धा मी स्पेशली नागपूरला याच्याकडनं हेअरकट करायला यायचो. सो ही इज वन ऑफ द अवर फॅमिली मेंबर ॲज वेल. पण ड्राय वाटत आहे दीपाली भरपूर. अच्छा, हो का? मी पाठवला होता तो का? थँक्यू सर. हां, काय पाहिजे तुला? हां. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. वर्ल्डफ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो इथे माझा स्काल्प टेस्ट सुरू आहे आणि चेक करत आहे की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे, जो इतका मला सिव्हिअर हेअरफॉल होत आहे तो कशामुळे होत आहे, म्हणून ते टेस्ट करत आहे. सो त्यांनी इथे मला बरेचसे हेअर प्रॉडक्ट सांगितले आणि त्याच्यानंतर त्यांनी डिसिजन घेतलं की आपण आधी हेअर वॉश करू आणि जी प्रोसिजर आहे ती आपण स्टार्ट करू. तर आम्ही ड्रीम लुक हेअर सॅलॉनमध्ये आलेलो आहे आणि हे युनिसेक्स सॅलॉन आहे. इथे यांच्याकडे सगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस अवेलेबल आहे फॉर बोथ मेन अँड वुमेन. मी यांच्याकडे हेअरकट आणि हेअर वॉश करायला गेली होती. तुम्ही डिफरन्स बघू शकता बिफोर आणि आफ्टर हेअरमध्ये. मी तुम्हाला दाखवेलच. खरंच अमेझिंग सर्व्हिसेस आहे. मी तिथे मॅनिक्युअर पेडिक्युअर पण केलं आणि ते पण मी याच्या आधी असं कुठेच सर्व्हिस नाही मिळाली जी इथे मिळाली. वंडरफुल सर्व्हिस आहे आणि हे स्वतः ओनर आहेत. यांचं नाव सागर आहेत. हे स्वतः ओनर आहेत ह्या सॅलॉनचे आणि हे बेसा स्क्वेअरला आहे, वंदन लॉनच्या अगदी अपोजिटला. मी कंप्लीट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की चेकआउट करा आणि नक्की इथे व्हिजिट करा फॉर अमेझिंग सर्व्हिसेस अँड फॉर अमेझिंग ऑफर्स. हे जे आहे ना, इकडे शॉर्ट आहे, इकडे शॉर्ट आहे, पण लॉंग आहे. तर आपण हे कट करू शकतो ना. कर. सो इथे झियानाची कटिंग करतोय. वाव झियाना, तू खूप छान दिसते. आणि तिचं रडणं सुरू. अँड ट्रस्ट मी, त्यांनी जेव्हा माझे हेअर ड्राय केले तेव्हा जो डिफरन्स तुम्ही बघू शकता. माझे आधीचे रफ हेअर्स आणि आताचे जे शायनी आणि स्मूथ हेअर्स आहे आणि एक पण हेअर स्टँड माझा तुटलेला नाही आहे. एक पण 1% पण हेअरफॉल इथे झालेला नाही आहे. मस्त वाटत आहे. कसं वाटत आहे तुला? अमेझिंग. मेन म्हणजे माझ्या घरी खूप जास्त हेअरफॉल व्हायचं, पण आज एक पण टेस्ट नाही तुटले. सो याचा पूर्ण क्रेडिट सागरला आहे. थँक्स सागर. तुमच्याकडे खूप सारे हेअर सर्व्हिसेस आहेत. हेअर कलरिंग, स्ट्रेटनिंग, बुटॉक्स सगळं अवेलेबल आहे. 1 सेकंड. इवन लेडीज आणि जेंट्स दोघांचं आहे त्यांच्याकडे. मुली पण आहेत जे बायांचं, लेडीज लोकांचं करायला आहे. सर जर तुम्ही इथे कुठे राहत असेल जवळपास तर नक्की व्हिजिट करा आणि याचा ॲड्रेस आम्ही कम्प्लीट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. चल सागर. हो चला तर मग आता आमचे बाहेरचे सगळे कामं झालेले आहे. काय झालं मम्मा, बोलू नाही. आणि तिचे पण थोडेफार केस कापून दिले. सागर मामाने केस कापून दिले ना झियाना आणि आता तू ब्युटिफुल दिसत आहे. अशा तोंड नाही पाडायचं.
एनिवेज चला तर मग आता मी घरी जाऊ आणि जेवण करू आणि मग त्यानंतर आज मूवी बघायची आहे. काल आम्ही एक मूवी बघितली, आज परत एक मूवी बघायची आहे बिकॉज संडे आमचा कम्प्लीट पॅक असतो. संडेला आम्ही 4 वाजतापर्यंत कम्प्लिटली बिझी असतो. The next morning. सुंदर ब्रेकफास्ट हा रेडी आहे. ब्रेड ऑमलेट हेल्दी आणि ब्रेड जे आम्ही यूज करतो ते आहे ब्राऊन ब्रेड. व्हाईट ब्रेड खूप कमी खातो, न खाण्याच्या बरोबरच खातो आम्ही. तर हे अराउंड इव्हिनिंगचे 6:30 झालेले आहेत आणि झियाना जी आहे ती आईबाबांकडे आहे. तर थोड्या वेळाने मला हेअरकट करायला जायचं आहे. जर माझा आर्टिस्ट आला असेल तर मी हेअरकट करायला जाईल अँड देन झियानाला पिक करेल, एल्स मला झियानाला घ्यायला सेपरेट जावं लागेल. आणि त्यासोबतच दीपालीसुद्धा आज भरपूर कामं होते, ते सुद्धा आज तिने दिवसभर केले. तर त्यामुळे आम्ही आज इव्हिनिंगला डायरेक्ट आता काहीतरी प्रिपेअर करत आहे. तर बघूया ती काय बनवत आहे. काय बनवत आहेस? हां, हे जे मखाणे आहेत हे तिचे फेवरेट आहे. हा तिचा प्रोटीन आहे आपण असं म्हणू शकतो, कारण तिला खूप जास्त प्रमाणात मखाणे आवडतात. आणि त्या व्यतिरिक्त अजून काय कॅरी करत आहे आपण? हे मी रव्याचं प्रीमिक्स बनवलेलं आहे आणि पोहे, आणि त्याच्यासाठी एक कम्प्लीट सेपरेट ब्लॉग घेईल मी. त्याच्यासाठी तुम्हाला एक कम्प्लीट सेपरेट ब्लॉग देईल की मी यासाठी काय काय ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय फूड घेऊन जाते. सो यू गाईज स्टे ट्यून फॉर दॅट. थोड्याच दिवसात लवकरच तो ब्लॉग येईल. व्यतिरिक्त आमच्या बॅकपॅक झालेल्या आहेत ऑलमोस्ट, बट झियानाच्या सामानांमुळे आम्हाला काही आमच्या गोष्टी बाहेर काढाव्या लागल्या. काही फर्स्ट टाइम झाला, म्हणजे असं फर्स्ट टाइम झालेलं आहे की आम्ही 2 बॅग्स पॅक केल्यानंतर पण प्रणवला आणि मला माझे काही कपडे बाहेर काढून ठेवावे लागले बिकॉज तिचं सामान टाकणं हे गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं आपण रिपीट करून घेऊ कपडे, पण तिचे नको आहे. एक्झॅक्ट. तर आम्ही काही आमचे सेट्स बाहेर काढलेले आहे कपड्यांचे, बट ठीक आहे. प्रत्येक पॅरेंट्स आपल्या डॉटरसाठी सनसाठी ह्या गोष्टी करतातच, त्यासुद्धा आम्ही केलेल्या आहे, कारण तिचं काही कमी नको पडायला तिथे. तर त्यामुळे तर आमच्या बॅग्स का बरं इतक्या पॅक होत आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये माहीत पडेल. हळद लागेल थोडी. दीपालीने मखाने ब्रेक केलेले आहे, कारण इतका मोठा मखाना जर तिने खाल्ला तर तो चोक होण्याचे चान्सेस राहतो. तर त्यामुळे त्याचे तुकडे छोटे छोटे केलेले आहेत तिने आणि तसे ती आता भाजत आहे. काल मम्मी पप्पा रात्री आलेले होते आमच्याकडे आणि ॲज युजल तुम्हाला माहीतच आहे की ते असेच कधी येत नाही. ते माझ्यासाठी नेहमी मटन खिमा घेऊन येतातच. थोड्या वेळाने जेवण करूया आणि त्यानंतर माझ्या आर्टिस्टचा तर फोन आलेला नाही आतापर्यंत, तर मी उद्याच जाईल हेअरकटला. तर जेवण करून घेऊ अगदी अगोदर आणि मग झियानाला घ्यायला जाऊ. माझा जसं मी आता ग्रूम करायला जाणार आहे तसंच दीपालीचा सुद्धा एक ग्रूमिंग सेशन होता. ती आज दुपारी गेलेली होती आणि तर तिला पण म्हणजे जेव्हा आपण एकदम प्रॉपर राहतो, जसं की माझी दाढी वाढलेली आहे, हेअरकट नाही केलेली आहे, तर आपल्याला कुठेतरी इनॅक्टिव्ह फील होतं. तर त्यामुळे आपण नेहमी एकदम अप टू डेट राहायला पाहिजे. तर त्यासाठी एक प्रॉपर सेल्फ पॅम्परिंग गरजेची आहे. म्हणते प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि ती सेल्फ पॅम्परिंग स्वतःला दिली पाहिजे. बिकॉज कसं असतं ना, 24/7 बिंग अ मदर आपण एका ड्युटीमध्ये असतो. 24/7 हा एक जॉब आहे. जे खूपशे लोक असे क्रिटिसाइज करतात की ती हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ नाही आहे. हाय मॉम, मी तुम्हाला हेच म्हणेल की स्वतःसाठी वेळ काढा आणि फिरायला जा, फ्रेंड्स बरोबर हँगआउट करा. इव्हन तुमच्या पार्टनर जर तुमच्यासोबत असेल तर त्याला वेळ असेल तर तुम्ही ॲज अ कपल दोघं जण जा, वेळ काढा स्वतःसाठी. हे खूप गरजेचं आहे. कसं ना, आपण एकच जॉब करत आहोत ना तर कुठेतरी थकायला येतं, दमल्यासारखं वाटतं. ते माझ्याबरोबर पण होतं. रोज संध्याकाळी झाली की मी कोणाला म्हणते की मी दमली आणि आता माझ्यात एनर्जी नाही आहे. कसं होईल? एक्झॅक्टली. बिंग अ पॅरेंट्स हे इझी नाही आहे आणि बिंग अ मदर हे सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे. कारण एक फादर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला जॉब करतो, बट एका लहान बाळाला सांभाळणं इट इज रिअली डिफिकल्ट.
तर तुम्ही तुमच्या वाईफला वेळ कसा काढून कसा तुम्ही तिच्यासोबत टाइम स्पेंड करता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि कसं आहे, आम्हाला फिरायला आवडतं, बाहेर टाइम स्पेंड करायला आवडतं, त्यामुळे आमचे स्केड्यूल जे आहे ते खूप जास्त हेक्टिक होऊन जातात, विच इज नॅचरल. असे भरपूर कपल आहे की ते पर्टिक्युलर वेळेनंतर बाहेर निघतात, तर त्यांना तो स्पॅन इझी वाटतो. आणि कुठेतरी पॅरेंट्स सोबत असतात तर तेव्हाही असं वाटतं की बाबा आहे बा, म्हणजे जेव्हा आम्ही आईबाबांकडे राहतो तेव्हा आम्ही रिलॅक्स राहतो, कारण त्यांना तिला दिवसभर कंटिन्यू आईबाबाच बघतात. तर आम्ही आमचे काम आहे, आम्हाला स्वतः एकमेकांना आम्ही बाहेर जाऊन फिरून येतो, शॉपिंग करून येतो, तर असा वेळ आम्हाला देता येतो. बट तुम्ही न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे कधी कधी असं पण होतं, जसं आता आम्ही न्यूक्लिअर फॅमिली, आम्ही 3 जण घरी राहतो, तर कधी कधी असं पण होतं की प्रणवणींनी आम्हाला बोलायला सुद्धा वेळ नाही मिळत. फक्त झियानाचे कामं, घरचे कामं याच्यातच वेळ जातो, आम्हाला बोलायला सुद्धा वेळ नसतो. पण जेव्हा आम्ही आई बाबांकडे जातो या मी माहेरी जाते, तेव्हा तो वेळ मिळतो की आम्ही दोघं बोलतो. पुरुष मित्र मला म्हणतात की बाबा सॅटर्डे संडेला भेट बोल. मला वेळ कमी असतो आणि मला माहिती आहे की मला मंडे टू फ्रायडे वेळ इतका देता नाही येत फॅमिलीला, तर तो त्यातला एक दिवस मी नक्की झियाना आणि दीपालीसाठी स्पेअरमध्ये ठेवतो. आणि पॅरेंट्स बनल्यानंतर अशा रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या लाईफमध्ये येतात आणि त्यासोबतच लहान बाळ तुमच्यासोबत आहे, तर पहिली प्रायोरिटी आपण तिलाच देतो. बट मी तर म्हणेल की बाबा पहिली प्रायोरिटी तुम्ही तुमच्या बायकोला द्या आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सगळ्या प्रॉपर. तर आम्ही आता झियानाला घ्यायला जातो. प्रोबेबली आमचं डिनर होऊन जातो 7-7:30ला, पण आज थोडा उशीर झाला, काही आम्हाला शूट्स होत्या त्या आम्ही केल्या आणि आता झियानाला घेऊन येऊ आणि त्यानंतर आम्ही डिनर करू. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू. झियाना झियाना आम्हाला चालून दे, मला चालून दे, हातावर घेत जाईल, चालून दे ना. तुमची फोटो पडली आज प्रणवच्या वॉलेटमध्ये, तर प्रणव असं बघून तुमची फोटो पण अशा मोठमोठ्या दिसते त्या फोटोची. तुझा पासपोर्ट फोटो नाही का? अगं माझा एक राहिला तशी खेळत राहते ती. खूप समजते आता. मागे आली ते गाडी उचलून नाही त्याच्यानं, आता मस्त गाडी उचलते, फटते, ठेवते, चालवते. ताकद नव्हती तिच्यात ते गाडी उचलायची, आता मस्त उचलून आपट उपट त्रास नाही दिला ना? सकाळी तर डायरेक्टच गेली. भांडले कोणी आणले ना आपण इकडे, आणले सगळीकडे. आता नळाजवळ खेळू देऊन ते पाणी मस्त नळ चालू करून तिकडे आणलं तर रडते, काहून मला बाहेर घेऊन चालते तुम्ही, पाणी खेळू दे तिथे नळाला. आतीचा बारीक नळ करून दिला चालू बकेटमध्ये, मस्त आंघोळ झाली असते चांगली. नळ बारीक याच्यावर बकेट मध्ये बकेटने चिपकून दिलं. सकाळी पण आली तुझ्याजवळ, डायरेक्टच आली ती. आज ते माझ्याच मागे जास्त आहे. हो का? इथं कारभार, हे काढू दे, ते काढू दे, मग हे मला इथं ठेव. आता होती ती मला घे म्हणते, वर ठेव म्हणते. त्या पाण्यात पाशील. पाण्यात कपडे तुझ्या बॅग मधलंच काढलं हे आता, ते जाऊन खराबच झाले. छान झाले. आता तुला चांगली खाण्यासाठी नाही चकली नाही. नाही का? चकली आहे बाबा. आई हा चालली मी पॅनकेक की नाही खाल्लं का? खाल्लं, तेवढंच राहिलं. मस्त झालं आहे चकल्या. कुरुम कुरुम, कडक नाही, त्रास नाही होत. आता येईल का त्या कडक की तशाच राहील?
पण छान वाटत आहे. अंगाचा चांगला कडक आहे थोडंसं. नाही खूपच छान झालं. वरच्याला इझी वाटत आहे मला खायला. त्याला तळण्यात आलं. खूपच छान. हे केलं आधी केलं. एक एक दिवस प्रोजेक्ट राहतो. आणि आता तो आता पिळला काही नाही होत. गोड आहे. हो गोडच केलं. मस्त म्हणजे चकली खूपच टेस्टी आहे. हे पप्पी देऊन दे तू आजीला. जाऊन आहे ना नाही जाऊ ना थांबे लाड करायचं. थांबे जाऊ उद्या येते मम्मा. उद्या येते ना बॅग घेऊन येते ना उद्या. नाही जाते दिसलं खेळायचं. खेळायला बाटला दिला. उद्या येईल मला उद्या. चल बाय. पप्पी देऊन दे आजोबांना. पप्पी दे आबाला. फ्लाइंग किस शिकवला का तुला? देऊन दे आबाला. पप्पी देऊन दे. हाताला पप्पी घेणं शिक. तोंडाला. तशीच करते. ते घाण आहे तिकडे. चला येतो सायंकाळी उद्या ऑफिस झालं. चला आम्ही आता घरी जातोय. जियानाला पिक केलेलं आहे. घरी जाऊन सकाळचं जेवण करू. आम्हाला भूक भरपूर जोरात लागलेली आहे. बाय नाही करा. या म्हणा या. पूर्ण गेम झाला आज माझा. चला तर माझा एक गेम झालेला आहे चांगला जोरदार. मी सकाळपासून इमॅजिन करत आहे की माझ्यासाठी बीटचे पराठे बनलेले आणि त्याच्यासाठी मी दही घेतलं. बट घरी बीटचे पराठे नाहीये.